शिक्षण संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण शाळाबाह्य मुलांचे शिक्षण आणि या शिक्षणांतर्गत विविध उपाय आणि बाल रक्षक चळवळ या संबंधीची माहिती पाहणार आहोत. आणि या शिक्षण संवादासाठी माजी उपसंचालक SCRT महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील डॉक्टर शोभा खंदारे मॅडम ह्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी आपण एक छोटस गीत पाहत आहोत आणि त्यानंतर आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. बालकांना 54 अधिकार दिले. बालकाला बालक म्हणून जगण्याचा अधिकार, त्याला जन्म देण्याचा, आरोग्याचा, शिक्षणाचा, सहभागितेचा, आपलं म्हणणं मांडण्याचा, शोषणापासून संरक्षणाचा आणि सर्वांगीण विकासाचा अधिकार दिलेला. म्हणजेच मुलांना जगण्याचा, विकासाचा, सहभागाचा, संरक्षणाचा अधिकार जन्मताच प्राप्त झालेला आहे. मग आज अनेक मुलं या अधिकारापासून वंचित का? अनेक मुलींना जन्मच का घेता येतो? अजूनही मुलं व मुली लैंगिक शोषणास बळी का पडतात? निरोगी जीवन, सकस आहार, चांगलं शिक्षण व खेळ मुलांना मिळावे यासाठी समाज म्हणून आपली जबाबदारी नाही का? बालकांच्या अधिकारांविषयीच्या मोठ्यांच्या जाणीवाच पोचत होतात. बालकांचे अधिकार त्यांना न देता त्यांच्या विकासाची दारं बंद होत आहेत, ती कायमचीच. बालकांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यामध्ये आपण मागे का? आता आपणच पुढाकार घेऊन विचार करायला नको का? बालकांचे अधिकार जाणा, त्यांच्या जीवनात आनंद आणा. आणखी एक 2 मिनिटाची क्लिप आपण पाहत आहोत. लक्षात ठेवा, 14 वर्षापर्यंतच्या बालकांना आर्थिक मोबदल्यासाठी कामावर ठेवणं म्हणजे बालमजुरी होय. बालकांना कामावर ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे. बाल कामगारांकडून काम करून घेणारे सर्व घटक हेच या बालकांच्या सर्वांगीण विकासात बाधा आणणारे आहेत. आजचे प्रत्येक बालक उद्याच्या राष्ट्राची शक्ती आहे. चला बालमजुरी मुक्त महाराष्ट्र करूया. थँक्यू. आपण आपल्या पुढील कार्यक्रमाच्या पुढील भागाला सुरुवात करूया. यानंतर आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या आणि मार्गदर्शक डॉक्टर शोभाताई खंदारे यांचं स्वागत आणि परिचय यासाठी मी श्री शिंदे मॅडम यांना आमंत्रित करतो. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, माझा आवाज येतोय का? हा बोला. हा येत आहे. हा, माझा आवाज येतोय? हो बोला. हा, नमस्ते. नमस्कार. नमस्कार. आज आपण सर्वजण शिक्षण संवाद याच्या माध्यमातून माननीय माजी उपसंचालक, सहाय्यक उपसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, तसेच विद्यमान प्राचार्या पुणे डाएट डॉक्टर शोभाताई खंदारे यांना ऐकणार आहोत. खरं तर ही एक पर्वणीच आपणाला उपलब्ध करून दिलेली आहे. मॅडमच्या कार्याविषयी बोलायचं झालं तर महिला सबलीकरण असेल, स्त्री पुरुष समानता असेल, MHM यासारख्या विषयावर त्यांच्या नेतृत्वामध्ये SCRT मध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे. शाळा सिद्धी, स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय या कार्यक्रमांशीही
अगदी सुरुवातीपासून त्या जोडल्या गेलेल्या आहेत. आत्ताच आपण एक क्लिप पाहिली, त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की शिक्षण हा बालकाचा मूलभूत हक्क आहे आणि या हक्काचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं बालरक्षक ही महत्वाची चळवळ मॅडमच्या मार्गदर्शनानं आज खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तर आपण त्यांचा अधिक वेळ न घेता त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचे विचार ऐकूयात. मी संयोजकांना विनंती करते इथून पुढे. ओके, थँक्यू. शिक्षण संवाद या कार्यक्रमाचं आयोजन राज्यातील निर्धारक समूहाच्या वतीने करण्यात येत आहे. राज्यामध्ये जवळपास 6,500 शास्त्रीचे निर्धारक या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात व यामध्ये वेळोवेळी सहभाग घेत असतात. शिक्षण संवादाच्या कार्यक्रमासाठी युट्यूब चॅनल व वेगवेगळे फेसबुकचे पेज देखील आपण तयार केलेले आहोत आणि शिक्षकांनीच आपल्यामध्ये चर्चा करून गुणवत्ता समजून घ्यावी या उद्देशाने शिक्षण संवाद या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. यामध्ये वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी येऊन मार्गदर्शन करतात. काही तज्ञांचं पण देखील आपण या ठिकाणी व्याख्यान व मार्गदर्शन आयोजित करत आहोत. आज आपण शाळाबाह्य मुले आणि विशेषतः बालरक्षक चळवळ याची माहिती पाहणार आहोत. ही पाहण्याआधी एक 5 मिनिटाचं प्रास्ताविक आपण या विषयासंदर्भात करत असतो, ते पाहून आपण मॅडमला ऐकणार आहोत. आपण जर आपलं संविधान बघितलं तर देशाच्या संविधानामध्ये वेगवेगळ्या हक्कांचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. भारतीय संविधानाने जे हक्क दिलेले आहेत त्यामध्ये शिक्षणाचा हक्क हा देखील एक महत्वाचा हक्क आपणास संविधानाने बहाल केलेला आहे. या हक्कामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की राज्य 6 ते 14 वयाच्या सर्व बालकांसाठी राज्यास कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील. आणि संविधानाने उल्लेख केल्यानंतर शिक्षणाचं कार्य करत असताना आपण पाहिलं की संविधानाच्या निर्मितीनंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर शाळांमध्ये पटनोंदणी, उपस्थिती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर मोठं कार्य उभं राहिलं. स्मार्ट पीटीचं जे प्रशिक्षण झालं होतं 1996 पासून 2000 पर्यंत घेण्यात आली. यामध्ये 100% पटनोंदणी यावर मोठं भरीव कार्य करण्यात आलं आणि त्यासाठी विविध उपक्रम करण्यात आले. उपस्थितीवर कार्य करण्यात आले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण कशा पद्धतीने देता येईल पद्धती यावर कार्य झाले. संपूर्ण शिक्षण या 3 अंगाभोवती वेगवेगळ्या उपक्रमातून जात असताना आपण पुढे आलो आणि यामधून 100% पटनोंदणी असेल ही करत असताना व्हिलेज एज्युकेशन रजिस्टरची निर्मिती हा एक भाग आपल्या समोर आला होता. त्याला VER असं देखील म्हटलं जायचं. व्हिलेज सर्व्हे करून विद्यार्थी निश्चित केले जायचे आणि 100% पटनोंदणी केली जायची. आता 100% पटनोंदणी करत असताना शाळेत न जाणारे बालक काही आपल्याला आढळून आले. या मुलांना, या बालकांना शाळाबाह्य केव्हा म्हणायचं याचं देखील म्हणजे याची स्पष्ट व्याख्या आपल्या संविधानानंतर आपण शिक्षण विभागाने केली होती आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता की 1 महिन्यापेक्षा अधिक काळ जर एखादा विद्यार्थी शाळेमध्ये अनुपस्थित राहिला तर त्याला शाळाबाह्य संबोधलं जातं. यावर आधारित पुढे आपण शिक्षण विभागाची पुढे प्रगती करत गेलो आणि समाजाची गरज, देशाची गरज, देशाचं धोरण यानुसार बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 आला. इथे हा अधिनियम होता. या अधिनियमामध्ये प्रत्येक राज्याने त्या राज्यांचे नियम तयार करावेत असे स्पष्ट संकेत देण्यात आले. अधिनियमामध्ये एकूण 38 कलमांचा सहभाग होता. प्रत्येक राज्याने कायदे केले. आपण त्याही प्रत्येक राज्यांचे कायदे या ठिकाणी अभ्यासले. आपणास आवश्यक असेल तर ते सर्व कायदे इथे राज्याचे आपल्याकडे नियमाच्या स्वरूपात आहेत. तामिळनाडू राज्याने केला, राजस्थानने केला, महाराष्ट्राने देखील यावर महाराष्ट्र या नावाने कायदा केला. हे करत असताना याच्यामध्ये जे महत्वाचा पार्ट होता तो होता राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या अधिकाऱ्याकडून किंवा केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाच्या साधनाद्वारे जी बालके शाळेत जात नाही अशी बालके कायदा अस्तित्वात आल्यानंतर देखील अधोरेखित केली गेली पाहिजे, त्यांची नोंद घेतली पाहिजे आणि त्यानंतर दरवर्षी सर्व्हे करून अशी विद्यार्थी संख्या निश्चित केली गेली पाहिजे आणि त्यांना शाळेत प्रवेश दिला गेला पाहिजे. या मुलांना विशेष प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे हे देखील RT मध्ये नमूद केलं गेलं. महाराष्ट्र राज्याने जो नियम तयार केला त्याला महाराष्ट्र बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 असे संबोधण्यात आले व त्यावर देखील मोठं कार्य करण्यात आले.
काही इंडिकेटर्स एज्युकेशनचे आपल्या समोर आले. याच्यामध्ये एसडीपी होता, VER होता, NER, GER आणि PTR च्या इंडिकेटर्सचा समावेश होतो. एसडीपी म्हणजे स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन, विलेज एनरोलमेंट किंवा एज्युकेशनल रजिस्टर, नेट एनरोलमेंट रेशो म्हणजे किती मुलं दाखल झाले, वयोगटनिहाय आणि एकूण किती, GER, ग्रॉस एनरोलमेंट रेशो आणि पीपल टीचर्स रेशो, अशा पद्धतीचे काही इंडिकेटर्स आपल्या समोर आले. एक संपूर्ण कार्यक्रम आपल्या समोर आला. काही पोट नियम देखील बनवण्यात आले आणि याद्वारे प्रत्येक बालकाचा अभिलेख तयार करणे हे कायद्याने आपल्यावर बंधनकारक आहे. गाव पंजिकेनंतर, सर्वेक्षणानंतर विद्यार्थ्यांची यादी केली जाते आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा अभिलेख तयार केला जातो. नियम 5 मध्ये, पोट नियम 3 मध्ये देखील समाजाच्या दुर्बल घटकातील बालके, शाळेत न जाणारी बालके, शाळा सोडून गेलेली आहेत अशी बालके यासह गावातील, आपल्या परिसरातील, क्षेत्रातील सर्व बालके निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण हे सक्तीचं करण्यात आलं आणि हे सर्वेक्षण प्रत्येक वर्षी करून अशा बालकांच्या शिक्षणाची सोय करण्यात. जी शाळाबाह्य मुले होती त्यांचे देखील 2 प्रकार आपण पाहिले, 2 प्रकार आहेत. यामध्ये E1 हा प्रकार आपल्या पाहण्यात आला. E1 म्हणजे कधीही शाळेत दाखल न झालेले बालक आणि E2 म्हणजे शाळेत दाखल झाले परंतु 1 महिना किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीमध्ये जे बालक शाळेमध्ये अनुपस्थित आहे अशा बालकाला E2 असं संबोधलं जातं. आणि या मुलांसाठी वेगवेगळे सर्वेक्षणामधून यामध्ये ए प्रकारचं वस्तीमधून बाहेर गेलेली मुलं आणि बाहेरून आत आलेली मुले असा देखील प्रकार आहे. शाळाबाह्य मुलांच्या बाबतीत काही प्रकार देखील आपण पाहिले. यामध्ये S1, S2, S3, S4. S1 म्हणजे बालकामगार किती आहेत शाळाबाह्य, S2 म्हणजे अनाथ मुलं किती आहेत, S3 म्हणजे प्लॅटफॉर्मवर, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर राहणारी मुलं किती आहेत, S4 म्हणजे भीक मागणारी मुले, कचरा जमा करणारी, भंगार जमा करणारी मुलं यांचा सहभाग. आणि या प्रत्येकासाठी वेगळ्या पद्धतीने आपल्याला कार्य करायचं होतं, वेगळ्या पद्धतीने ही मुलं दाखल करायची. S5 म्हणजे सेक्स वर्करची मुलं शाळेत दाखल. S5 बद्दल बोलायचं झालं तर आमच्या अहमदनगरमध्ये आदरणीय गिरीश कुलकर्णी यांनी या S5 मुलांच्या बाबतीत मोठं कार्य केलं आणि हिम्मत ग्राम नावाचं एक गाव होतं. आमिर खान यांची जी सत्यमेव जयते हा जो कार्यक्रम आहे, जो जिथे शूट केला जातो, ते हिम्मत ग्राम मध्ये उभं करण्याचं काम S5 च्या मुलांच्या बाबतीत झालं आणि ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आणली. बाल सुधार गृहातील मुलांसाठी कार्यक्रम, याबरोबर विशेष गरजा असणारी मुलं, दिव्यांग मुलं ज्यांना आपण म्हणतो, ही देखील शाळेच्या प्रवाहामधून बाहेर असतात. ती कशी दाखल होतील यावर देखील वेगवेगळ्या प्रकारची कामं आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो. नियम 3 मध्ये ही जी स्थलांतरित बालके असतात यांना वयानुरूप शाळेत दाखल केल्यानंतर या मुलांना भावनिक आणि अभ्यासाच्या दृष्टीने समायोजन करण्यासाठी शिक्षकाने मदत केली पाहिजे आणि म्हणून या विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. यासाठी आपण विशेष प्रशिक्षणाचे देखील आयोजन केलं. आता ही मुलं दाखल करत असताना सुद्धा या मुलांचे 4 प्रकार केले जातात. यामध्ये Q4, Q3, Q2 आणि Q1 अशा प्रकारे अभ्यासानुसार, संपादनुकीनुसार या मुलांचे 4 गट केले. E1 आणि E2 मध्ये जी मुलं आपल्याला सापडतात ती बहुतेक वेळा Q4 किंवा Q3 मधली असतात. काय आहे ते Q3 आणि Q4? तर Q4 म्हणजे पायाभूत अध्ययन क्षमता प्राप्त नसलेले बालक विद्यार्थी. Q3 म्हणजे ज्या वर्गात दाखल करायचंय त्या वर्गासाठी जी निश्चित अध्ययन क्षमता केलेली आहे ती त्याला प्राप्त नाही, अशा विद्यार्थ्याला Q3 म्हटलं जातं. Q2 म्हणजे यत्तेनिहाय आवश्यक असलेली क्षमता त्या विद्यार्थ्यामध्ये असल्यास त्याला Q2 म्हटलं जातं. आणि Q1 म्हणजे एखादा विद्यार्थी जर दुसरीमध्ये दाखल करायचा असेल, त्याला 3री 4थीचं ज्ञान असेल तर त्याला Q1 असं म्हटलं जातं. परंतु बहुतेक वेळा ही मुलं Q4 किंवा Q3 या कॅटेगरी मधली असतात आणि म्हणून Q3 आणि Q4 साठी या मुलांचं विशेष प्रशिक्षण होणं आवश्यक असतं आणि हे विशेष प्रशिक्षण आपण वेळोवेळी देतात. शिक्षणाचा प्रवाह पाहत असताना आपण 2011ची जी जनगणना झाली या जनगणनेचा जर आधार घेतला तर 2016 मध्ये एक शासन निर्णय आला होता. यामध्ये उल्लेख केला गेला होता की महाराष्ट्रामधून 4,20,000 बालकं ही शाळेच्या प्रवाहात नाही. तर या 4,20,000 विद्यार्थ्यांना, बालकांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळं कार्य केलं गेलं. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम घेण्यात आला, विविध उपक्रम घेण्यात आले. आदरणीय मॅडम डॉक्टर शोभा खंदारे मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेण्यात आले. काही यशोगाथा त्या काळी आम्ही अनुभवल्या.
पीएसएमचा जी गरज होती त्या गरजेमध्ये जर आपण इथं पाहाल तर आरटीचं प्रभावी अंमलबजावणी हा एक महत्वाची गरज या कार्यक्रमामध्ये होती. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या प्रकारचं कार्य केलं गेलं. बालरक्षक चळवळ उभी झाली, जिल्हानिहाय कामं झाली, तालुका निहाय कामे झाली आणि गाव पातळीवर देखील कार्य. आजचं जर आपण बघितलं तर आज रोजी 2692 इतके बालरक्षक SCRTच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावामधून नेमण्यात आलेले आहेत आणि त्यांचं कार्य हे अतिशय यशस्वीपणे सुरू आहे. आजची परिस्थिती काय आहे असं जर विचार केला तर आज आपण जर UDAS 2019 बघितला आणि जनगणनेमधील आकडेवारी बघितली तर मागच्या वर्षी आपल्याला फक्त 26,000 बालक शाळाबाह्य आहे. म्हणजे 4,20,000 वरचा आपला आकडा हा 26,000 वर येऊन बसला आणि त्यावर देखील आपण कार्य करत आहोत आणि 100% पटवून उद्दिष्ट आपण ठेवलेलं. आपल्या महाराष्ट्रामधील 36 जिल्हे, 358 तालुके आणि 41,772 गावामध्ये हे 41,772 बालरक्षक नेमता येतील का असा देखील आपण विचार करत आहोत. आपण त्यामध्ये 2,600 इथपर्यंत मजल मारलेली आहे, परंतु खूप मोठं काम आणखी आपल्याला करायचं आहे. उद्दिष्ट जर पाहिलं तर गाव तेथे बालरक्षक, 100% पट नोंदणी आणि 100% मुलं शालेय प्रवाहात कसा येतील या उद्दिष्टाला धरून आपण पुढील कामकाज करत आहोत. मला वाटतं इथे प्रस्ताविकामध्ये मी एवढी माहिती पुरेशी होती. आदरणीय मॅडमच्या कार्यामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये खूप मोठं काम या ठिकाणी उभं राहिलेलं आपण पाहतोय आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता माझं छोटंसं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो आणि आदरणीय मॅडम यांना विनंती करतो की मॅडम प्लीज आपण शाळाबाह्य मुलांसाठी केलेली कार्य आणि त्यामधली बालरक्षक चळवळ असेल किंवा इतर उपक्रम असतील याबद्दल बोलावं अशी विनंती करतो. आदरणीय मॅडम, ओव्हर टू यू. प्रास्ताविकच इतकं छान होतं. सर्व RT ऍक्ट त्याच्यामध्ये आला, भारताचं संविधान आलं आणि आता मला प्रश्न पडला की मी काय बोलणार आहे पुढे. खूप छान सांगितलं आसिफनी. आजच्या ह्या शिक्षण संवादामध्ये उपस्थित सर्व शिक्षक बंधू यांचं मी स्वागत करते. श्री आसिफ सर हे सुद्धा अनेक उपक्रम घेत असतात, ते आपल्या सर्वांना माहिती आहेत आणि तुम्ही एक ऍक्टिव्ह टीचर फोरमचे सर्व शिक्षक आहात आणि तुमचं काम खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर चालू आहे. काही जणांचे फोटो दिसतात, जसं जगदीश पाटील आहेत, त्यांनाही ओळखते मी, सगळ्यांना बहुतेक जण काही जणांना ओळखते आणि खूप छान वाटते बघून. आणि तुम्ही जे वेगवेगळ्या सिरीज घेतल्या गुणवत्तेच्या अनुषंगाने, शाळा स्थितीमधले अनेक घटकांवरती तुम्ही बोललात, अध्ययन अध्यापन पद्धतीबद्दल बोललात, तंत्रज्ञानाबद्दल बोललात आणि अनेक चांगल्या गोष्टी, चांगल्या मोठ्या मोठ्या तज्ज्ञांना इथे बोलून घेऊन तुम्ही हे सर्व खूप छान पद्धतीने कामकाज सुरू केलेलं आहे. पुढे अशाच कामासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि आता मी मला जे म्हणायचे त्याबद्दल सांगते. आता आसिफने जे सगळं सांगितलं, RT ऍक्ट 2009 तो आपल्याकडे 1 एप्रिल 10 पासून लागू झाला आणि कायद्यामधल्या जो कायदा होता त्याचा काय होते आणि कसा तो कायद्यात रूपांतर झाला आणि शाळाबाह्य मुलं 6 ते 14व्या गटातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे कायद्याचा मुख्य जो भाग आहे तो भाग सांगितला. वयानुरूप प्रवेशित विद्यार्थ्यांच्या बद्दल सांगितलं, E1 E2 बालके याच्याबद्दलही सांगितलं. आता आपल्याला आणि आता ते जे सांगितलं त्यांनी की बालरक्षक 26,000 जे राज्यस्तरावरून आपण घेतले होते ते असं होतं. तत्पूर्वी मी एक सांगते की आपण 2 फिल्म बघितल्या इथे, बरोबर, बाल अधिकारांच्या किंवा बाल हक्काच्या बाबतीत. आज आहे 11 डिसेंबर आणि 11 डिसेंबर 1992 रोजी भारत सरकारने बाल हक्क संहितेवर स्वाक्षरी केली होती आणि आज या घटनेला 28 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याबद्दल आपण आपलं सगळ्यांचं स्वागत करूया की आपण बालकांना हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आपण त्या पद्धतीने आपले पाऊल टाकत आहोत. आजची ही घटना खूप छान आहे, महत्वाची आहे आणि वेगवेगळ्या अधिकारांच्या बाबतीत एका फिल्ममध्ये सगळं सांगितलेले आहे की आपल्याला कोणते कोणते अधिकार आहेत. तर त्याच्यामध्ये एकूण 54 कलमे आहेत. त्या 54 कलमामध्ये 1 ते 4 अधिकारांचे ग्रुप केलेले आहेत. आपण त्या फिल्ममध्ये पाहिलेलं आहे. फक्त एकदा परत सांगते, जगण्याचा हक्क, सहभागाचा हक्क, विकासाचा हक्क आणि संरक्षणाचा हक्क हे बाल हक्क संहितेतील एकूण 54 कलमामध्ये जे कलम आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे खूप गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि ते बालकांचे हक्क, बालकांचे अधिकार आपल्याला ते द्यायचे आहेत. 20 नोव्हेंबर हा जागतिक आपण भारतामध्ये तरी जागतिक बाल दिन, हक्क दिन म्हणून साजरा करतो
आणि त्या अनुषंगाने अनेक उपक्रम, अनेक कार्यक्रम शाळांमध्ये राबविले जातात, जेणेकरून बालकांचे हक्क अबाधित राहावे आणि यासाठी सर्वांना मार्गदर्शन व्हावं. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता कलम 4 आणि 3 मध्ये आपण बघत आहोत की बालकांना शिक्षणाचा हक्क प्राप्त झालेला आहे. शासन त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहेत. एकही मूल शाळाबाहेर राहू नये यासाठी प्रयत्न करत आहोत आपण. आणि त्या मुलाला शाळाबाह्य मूल का राहतं यासाठी आपण विचार केलेला आहे. मला तुम्हाला जे सांगायचं आहे, तर मूल शाळाबाह्य होतं याची कारण काय असतात. आपण जर बघितलं तर गुणवत्ता हा खूप मोठा भाग आहे. आपण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र येण्याच्या पूर्वी अनेक शिक्षकांशी जेव्हा संवाद साधला त्यावेळेस सगळेजण असं म्हणायचे की एक दृष्टिकोन त्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राने आपल्याला दिला, तो असा आहे की प्रत्येक मूल शिकू शकतं. मग ते मूल कुठलेही असो, ग्रामीण भागातलं असो, खेड्यातलं असो, शहरातलं असो, वंश, जात, परंपरा हे कुठलेही शिक्षणाच्या आड येत नाही आणि कायद्याने त्याला संरक्षण दिलेलं आहे. तरी पण मुलं शाळेत आपण बघतो की आजही मुलं शाळेच्या बाहेर आहेत. मग शाळेच्या बाहेर राहण्याची कारणं कोणती आहेत याचा जर आपण विचार केला तर त्या विचारामध्ये आपल्याला अनेक कारणं प्रत्येक ठिकाणी सापडतील. मला हे म्हणायचं की तुम्हाला अगोदर शिक्षक आता काय कारण सांगतील, जर चॅट बॉक्स मध्ये आला असेल तर तेही बघूया आपण. परंतु त्याच्यामध्ये गरिबी हे कारण निश्चित नाही, कारण की जर गरिबी हे कारण असतं तर गरिबांची कुठलीही मुलं शिकली नसती, असा एक आपल्याकडे सिद्धांत आहे. तर गरिबाची मुलं शिकतात याचा अर्थ गरीब हे शिक्षणाच्या आड येणार कारण नाही. मग कारण नेमकं कुठं आहे याचा आपण नक्की शोध घेतला पाहिजे. आपण अनेक शिक्षक असं म्हणायचे की त्यांच्या ती परिस्थिती आणि आपण जे आसिफनी आणि तुम्ही सगळ्यांनी सुरू केलेलं जे शिक्षण संवाद आहे त्या माध्यमातून शिक्षणासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत, शालेय वातावरण आहे, वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती आहेत, एन्व्हायरमेंट आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्याशिवाय अजून काय पाहिजे की मुलं शाळेच्या बाहेर राहणार नाहीत. हे सगळं वातावरण निर्मिती झाल्यानंतर सुद्धा मूल शाळेत टिकत नसेल तर मग त्याला आपण का शाळेच्या बाहेर आहे असं म्हणू शकतो. तर आपण सर्व त्याच प्रक्रियेत शिक्षण प्रक्रियेमध्ये आहोत आणि म्हणून आपण असं म्हटलं पाहिजे की असं निदर्शनास येत आहे की अनेक कारणांपैकी एक कारण आणि जे महत्वाचं आहे, जे आपल्याशी रिलेटेड आहे, ते आहे की मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव. जर शाळेमध्ये मूल येऊनही जर ते गुणवत्तापूर्ण शिक्षण त्याला तिथे मिळत नसेल, मुलाला लिहिता वाचता येत नसेल, मुलाला शाळा आवडत नसेल, तर मुलांनी शाळेमध्ये काय यायचं हा एक प्रश्न आहे. आणि जर मुलांनी शाळेत यावं, मुलांना शिक्षणाचा हक्क प्राप्त झालेला आहे, मुलांना बालहक्क संहितेमध्ये अनेक हक्क प्राप्त झालेले आहेत, त्या हक्कांना जर आपल्याला जोपासायचा असेल, मुलांना ते हक्क मिळवून देण्यासाठी आपण आपल्याला कटिबद्ध आहोत असं समजत असू, तर मग मुलांना शालेय वातावरणामध्ये त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आनंददायी वातावरण निर्मितीमध्ये विदाऊट भय कुठल्याही मुलांना वाटणार नाही, मुलांना आनंद वाटेल अशा पद्धतीचं शिक्षण आपण कसं देऊ. आनंददायी शिक्षणाचे अनेक प्रयोग आपल्याकडे झालेले आहेत. समग्र शिक्षण अभियान आपल्याकडे आलेले आहे, त्यामध्ये 1 ते 12 वर्षाच्या मुलापर्यंतची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी शासनाची आहे. आणि मग आपण त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असल्यामुळे आपल्याकडची जी बाजू आहे, आसिफनी जसं सांगितलं की सर्व शिक्षा अभियानामध्ये अनेक भौतिक सुविधांवरती काम झालं, समग्र शिक्षा अभियानामध्ये गुणवत्तेवरती काम होत आहे. अनेक शाळाबाह्य मुलांचं प्रमाण आता निश्चित कमी झालेलं आहे. हे मला तुम्हाला सांगायचं आहे की आता शाळाबाह्य मुलांचं प्रमाण कमी झालेलं आहे, परंतु ते 0% झालेलं नाही. आणि म्हणून 0% होण्यासाठी किंवा आपल्याला ते अधिक कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा आपण विचार करायला हवा. आणि सगळीकडे जेव्हा आपण बघतो त्यावेळेस ते नेमकं तिकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे सगळ्यांचं म्हणणं आहे. मग हे गुणवत्तापूर्ण शिक्षण होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, यासाठी 9 जानेवारीला एक शासन परिपत्रक निघालं आणि त्यामध्ये बालरक्षक ही संकल्पना आली. मग बालरक्षक या संकल्पनेमध्ये फक्त शाळाबाह्य मूल E1 E2 ची मुलं शाळेत आणणे हाच उद्देश नाही, तर शाळेत आलेली मुलं टिकवणे आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा त्याचा महत्वाचा भाग आहे. मग ही आपण जेव्हा स्वयंप्रेरणेने काम करतो तेव्हा ते काम आपण खूप छान पद्धतीने करतो.
जर सांगितलं असतं की शिक्षण संवादासारखे अनेक कार्यक्रम तुम्ही आयोजित करा, ते तुम्हाला कंपल्सरी आहे, ऐकणंही कंपल्सरी आहे, तर शिक्षकांनी ते ऐकलं नसतं, केलंही नसतं. अनेक वेबिनार मध्ये आपण पाहतो की जॉईन होताना सगळेजण जॉईन होतात, पण हळूहळू लेफ्ट होतात. परंतु जेव्हा आपण हे स्वयंप्रेरणे स्वतःचं काम म्हणून जेव्हा आपण करतो, त्यावेळेला ते अधिक करण्याची उर्मी आपल्याला स्वतःला मिळते, आणि म्हणून हे बालरक्षक चळवळ आपण सुरू केलेली आहे. मग कोण आहेत बालरक्षक? तुम्हाला हेही माहित असेल की बालरक्षक आपण कोणाला म्हणतो. त्याच्याबद्दल थोडं सांगते की समतापूरक दृष्टिकोन आपण अंगीकारलेला आहे. समता ही आपल्या सर्वांमध्ये असली पाहिजे. म्हणजेच घटनेने सुद्धा आपल्याला समतेसाठी सांगितलेलं आहे, घटनेमध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि म्हणून कोणतंही लिंग, जात, धर्म, वंश, परंपरा, ग्रामीण, शहरी असं भौगोलिक परिस्थिती असं कुठलाही भाग त्याच्यामध्ये येणार नाही. आणि ही समता आपल्याला वर्गामध्ये आणणं हे खूप महत्वाचं आणि जिकिरीचं काम आहे. माझ्या वर्गामध्ये आलेलं मूल हे मूल आहे. मग ते कोणत्या जातीचं आहे, कोणत्या धर्माचं आहे, कुठून आलेलं आहे, कुठल्या परिसरात राहतो, हे ॲज अ शिक्षक म्हणून आपल्यासाठी ते काहीही महत्वाचं नाही. आपल्या वर्गामध्ये आलेलं मूल हे मूल आहे आणि ते माझ्या शाळेतील मूल आहे, माझं मूल आहे, ही आपली धारणा असली पाहिजे. आणि हा विचार, समतापूर्वक विचार हा आहे की सर्व मुलांनी शिकलं पाहिजे, सर्व मुलं शिक्षणाच्या प्रवाहात असली पाहिजे, टिकली पाहिजे. यासाठी ही बालरक्षक चळवळ आपण केली. आणि जसं आसिफनी सांगितलं आहे की याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे बालरक्षक चळवळ आहे, आता ती कार्यरत पण आहे. आणि त्याचा जर आपण आकडेवारी पाहिली त्यांच्या कामाची, तर तेही आपल्याला करणार आहे. तर बालरक्षकाचं जे क्वालिफिकेशन आहे, ते क्वालिफिकेशन काय आहे, तर जे स्वयंप्रेरणेने काम करतात, जे मुलांच्या प्रती संवेदनशील आहेत, ते म्हणजे बालरक्षक. आणि शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्याला 2 आणि आदिवासी बहुल तालुक्यासाठी 5 आणि प्रत्येक युआरसी 5 अशी मिळून जी संख्या आहे ती 2652 काहीतरी ती संख्या येते. आणि मग ही संख्या येत असताना आपण आता सध्या या स्थितीत आहोत की हे 2652 झाले, जुना विषय झाला तो, ते सगळे बालरक्षक आपल्याकडे आहेत, आता तालुक्यावर कार्यरत आहेत, जिल्ह्याला कार्यरत आहेत. परंतु आता आपण काय म्हणत आहोत की एक गाव एक बालरक्षक ही संकल्पना आता आपण आणलेली आहे शाळाबाह्य मुलांसाठी. मग ते काय आहे, तर एका गावामध्ये, एका शाळेमध्ये एक बालरक्षक शिक्षक असला पाहिजे. तो सुद्धा निवडताना मुख्याध्यापकांनी काय केलं पाहिजे, हेच क्वालिफिकेशन त्यांनाही लागू आहे की तो जो शिक्षक आहे तो मुलांना 100% मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्नशील असेल आणि 100% मुलं शिकतील या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहणारा असेल, इतका तो संवेदनशील असेल. त्याचबरोबर राज्यामध्ये काम करत असताना अनेक गोष्टी समोर आल्या. आपण तर शिक्षक आहोत, शिक्षण क्षेत्रामधले आम्ही अधिकारी आहोत आपण, आणि आपलं हे कामच आहे, आपलं हे कर्तव्य आहे. परंतु जे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नाहीत, जे शिक्षकही नाहीत किंवा पालक असतील, पालक म्हणून शाळेशी त्यांचा संबंध आलेला असेल, परंतु ही जी काही व्यक्ती आहेत त्या शिक्षणाशी संबंधित नाहीत, परंतु ती या मुलांना, शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी खूप काम करत आहेत, स्वतःला झोकून देऊन काम करत आहेत. ते शासनाचा कुठलाही पगार घेत नाहीत, परंतु हे काम करत आहेत. आणि असे अनेक राज्यस्तरावर काम करत असताना शिक्षक जोडले गेले, अनेक शाळा शिक्षणाच्या बाहेरची माणसं आपल्याला जोडली गेली, आणि ही मंडळी शिक्षणामध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांनी ते काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही उदाहरणं जर तुम्हाला द्यायची असतील तर गेवराई तालुक्यामध्ये एक आम्हाला विठ्ठू आंधळे म्हणून एसटीचे काय म्हणतात त्याला, कंडक्टर, तुम्ही ऐकलंही असेल. आपल्या समता.शिक्षाच्या वेबसाईटवर अनेक शिक्षकांना या व्यवस्थेबाहेरची लोक जे काम करतात त्यांच्या स्टोरीज आपण दिलेल्या आहेत SCRTच्या वेबसाईटवर. त्याचबरोबर अनेक शिक्षक असे भेटले, अनेक पालक असे भेटले की ते हे काम करू इच्छितात, आणि म्हणून आपल्याला ह्या एक गाव एक बालरक्षक ही संकल्पना उदयाला आली. आणि ही लोक खूप चांगल्या पद्धतीने शिक्षणाच्या प्रवाहात मुलांना आणत आहेत. त्या विठ्ठू आंधळे या कंडक्टरने अनेक शिक्षक मुलं दत्तक घेतलेली आहेत, व्यवसायाने ते कंडक्टर आहेत, परंतु या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने प्रत्येक गावामध्ये एक तरी संवेदनशील माणूस असेल, आणि तो माणूस शिक्षणाच्या मुलांना
शिक्षणामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून ते गावामध्ये एक शिक्षक तर बालरक्षक असेलच असेल, परंतु असा दृष्टिकोन असणारा एखादी व्यक्ती, मग तो एखादा ग्रॅज्युएट टीचर असेल, एखादा पालक असेल, एखादी अन्य व्यक्ती असेल, रिटायर्ड शिक्षक असतील, रिटायर्ड अधिकारी असतील, असे त्या शाळेने शोधावेत आणि अशा शिक्षकांना या मुलांच्या शिक्षणासाठी सोबत घेऊन चालावं, असा तो एक परिपत्रक आपण काढलेला आहे. आणि पुणे जिल्ह्याचं जर सांगायचं झालं तर आज रोजी 2300 शिक्षकांनी म्हणजे शिक्षणाबाहेर व्यक्तींनी नोंदणी केलेली आहे की मी बालरक्षक म्हणून काम करण्यास तयार आहे. राज्याचं जर आपण एकत्र घेतलं तर ते लाखोच्या घरात ही संख्या जाण्याची शक्यता आता आपल्याला सांगता येते. मग हे जे काम सुरू आहे, हे काम आपण जर शाळेमध्ये मुलं आली, E1ची आली, E2ची आली, परंतु ती शाळेत टिकतील कशी यासाठी आता आपल्याला प्रयत्न करायचा आहे. बालरक्षकाचं आता हे काम आहे. कारण मागच्या 2-3 वर्षातला जर आपण आकडेवारी पाहिली तर त्याच्यामध्ये या बालरक्षकांच्या मदतीने आपण बघा पीपीटी लावू शकतात का, तर नसेल तर मी तुम्हाला सांगते. 15-16 मध्ये जी संख्या होती UDIS वरून घेतलेली आपण ते 86,205 होती. 16-17 मध्ये ही संख्या झाली 98,102. 17-18 मध्ये 74,000, 18-19 मध्ये 42,000 आणि 19-20 मध्ये 35,000 आणि 20-21 मध्ये ही संख्या आहे 14,000. म्हणजे हळूहळू आपली ही संख्या कमी होताना आपल्याला दिसत आहे. परंतु ही एकही शाळा बाह्य राहू नये यासाठी आपल्याला ह्या बालरक्षकांच्या मदतीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मग ह्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे शिक्षणामध्ये अडचणी येतात. आपण जसं पाहिलं, कधीही शाळेत न गेलेलं मूल आणि मध्ये शाळा सोडून गेलेलं मूल हे शाळाबाह्य मूल आहे, बरोबर. मग शाळेत म्हणजे मला असं म्हणायचंय तुम्हाला सगळ्यांना की जे सगळे प्रवेशित मुलं आहेत, जे पट्ट्यावर आहेत, ती मुलं सर्व मुलं शिकतात का, तर ती सगळी मुलं पण नाही शिकत. आणि मग ते शिकत नाहीत म्हणून ते शाळाबाह्य होतात. आणि स्थलांतरित मुलं आहेत, त्याच्यामध्ये शाळाबाह्य आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी ही मुलं आहेत. हे ठिकाणं कुठे आहेत हे जर तुम्ही बघितलं तर ते तुम्हाला मोठा चार्टच असेल, त्याच्या पुढे अनेक ठिकाणं आयडेंटिफाय केलेली आहेत आम्ही, आणि त्या ठिकाणी ही मुलं सापडतात. त्यांना आपण शाळेत आणण्यापर्यंतच काम हे झालेलं आहे, होत आहे. परंतु मला असं म्हणायचंय आता पुढे त्याच्या जाऊन की आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर जसं आपल्याला सांगितलेलं आहे की प्रशिक्षणाची विशेष सोय. मग मागच्या वर्षी SCRT मध्ये शाळाबाह्य मुलांसाठी आपलं कलम 4 जे आहे की विशेष वयानुरूप प्रवेशित दाखल मुलांसाठी आपण काय केलं पाहिजे, तर त्यासाठी आपल्याकडे अभ्यासक्रम प्रस्तावित केलेला आहे. आणि तो अभ्यासक्रम आहे वयानुरूप प्रवेशित मुलांसाठीचा अभ्यासक्रम. मग कोणतंही मूल जर शिकत नसेल, कोणतंही म्हणते मी, मागे असेल, अभ्यासामध्ये मागे असेल, तर हा जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे SCRT मध्ये, मागच्या वर्षी मी तिथे होते, आणि तो अभ्यासक्रम जर आपण मुलांसाठी राबवला तर ते नक्की शिकू शकतं, हा विश्वास आम्हाला आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, प्रवेशित मूल झाल्यानंतर आपण त्या मुलाची एक चाचणी घ्यायची आहे. म्हणजे मूल कुठल्या लेवलवर आहे हे आपल्याला तपासायचं आहे. आणि मूल ज्या लेवलवर आहे, म्हणजे मध्ये शाळा सोडून गेलेलं मूल असेल, ते दुसरीच शाळा सोडलेली आहे आणि आता वयानुरूप त्याला आपल्याला 5वीत प्रवेश द्यायचा आहे, तर मग शिक्षकांना पण अडचण येते की या मुलाला शिकवायचं कसं. दुसरीच्या लेवलवर तो आहे, मग 5वीचं मध्ये शिकवायचं त्याला, का दुसरीचं शिकवायचं. काही अपंगही मुलं आहेत, अपंगाचाही समावेशीचं धोरण आपल्याकडे झालेलं आहे, तेही मुलं आपल्या रेग्युलर मुलांसोबत आहेत. मग या मुलांना शिकवायचं कसं, हा जो प्रश्न शिक्षकांच्या पुढे निर्माण होतो. RTI ऍक्ट आल्यानंतर त्याच्यासाठी सुद्धा वयानुरूप प्रवेशित मुलांसाठी आपण अभ्यासक्रम तयार केला होता, आणि आताही तो अभ्यासक्रम मागच्या वर्षी केलेला आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की संपूर्ण शिक्षकांचं ट्रेनिंगही यावरती झालेलं आहे. आणि मग आता आपल्याला त्यामध्ये मुलांना कसं शिकवायचं, कसं टिकवायचं आणि कशा पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे आपल्याला त्यांना न्यायचं, या सगळ्या गोष्टी आता आपण करत आहोत. तर त्या ज्या सांगितलेल्या बाबी आहेत त्या प्रॉपर पद्धतीने आपण गेलो तर कोणत्याही शिक्षकाला मूल्यमापन कसं करावं, अध्यापन पद्धती कुठली वापरावी, आणि मूल ज्या अध्ययन स्तरावर आहे त्या अध्ययन स्तरावरून आता ज्या येतेत आहे तिथे कसं न्यावं, यासाठी जर आपण ते योग्य पद्धतीने त्याचा अभ्यास केला तर मला वाटतं की कुठली शंका आपल्यासाठी असणार नाही. आणि म्हणून 1ली ते 4थी भाषा, गणित आणि इंग्रजी
या पद्धतीचा 5वी 6वी आणि 7वी 8वी अशा पद्धतीचे ग्रुप करून सर्व विषय त्याच्यामध्ये कसे कव्हर केले जातील, अध्ययन स्तर निश्चिती कशी करावी आणि अध्ययन स्तर निश्चिती झाल्यानंतर शाळेत वयानुरूप प्रवेशित मुलगा असेल किंवा शाळाबाह्य मूल असेल त्याला शिक्षण कसं द्यावं हे आपण सांगितलेलं आहे. तर हे करत असताना आपल्याला अनेक पद्धतींचा वापर करावा लागेल. मुलाला कोणत्या पद्धतीने पुढे न्यायचं आहे हेही आपल्याला पाहावं लागेल. तर ही झालं एक सोल्युशन आपण तयार केलेलं आहे. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. कोविड-19 यामध्ये आपण खूप मागच्या वर्षभरात मार्च पासून आता मार्च येतो आहे, आपण अनेक समस्यांना सामोरं गेलेलो आहोत. आता आपण पाहिलेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेलं आहे. आता शाळा सुरू नाहीत, शाळा बंद आहेत, परंतु शिक्षण सुरू आहे. अशा पद्धतीचे अनेक उपक्रम शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. मुलांना गोष्टी आवडतात म्हणून गोष्टीचा शनिवार हाही उपक्रम आहे. स्वाध्याय आहे, टीव्हीवरती वेगवेगळे चॅनल आहेत आणि या माध्यमातून आपण मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवत आहोत. आणि अनेक शिक्षक असे आहेत की ते खूप कठीण परिस्थितीतही मुलांपर्यंत जात आहेत. ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून आपण मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यामध्ये यशस्वी आहोत की नाही याचा आपल्याला अहवाल बघावा लागेल. परंतु तशा पद्धतीचे प्रयत्न अनेक शिक्षक करत आहेत. मग हे प्रयत्न करत असताना आपल्याला आत्ताच्या ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. अनेक शिक्षक आता तंत्रज्ञान वापरत आहेत. आता ही आपली गरज बनलेली आहे आणि या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत, पोहोचत आहोत. काही ठिकाणी मुलांपर्यंत पोहोचण्यामध्ये अडचणी येत आहेत, तर त्या अडचणीवर मात करण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे उपक्रम आहेत. पुणे जिल्ह्यामधल्या इंदापूर तालुक्यामधला एक उपक्रम तुम्हाला सांगते की त्यांनी तिथे काय केलेलं आहे की मोबाईल दत्तक योजना ही राबवलेली आहे. म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून आपण जर मुलांपर्यंत पोहोचू शकत नसू, ऑनलाईन मध्ये आपण जे विविध उपक्रम देतो, दीक्षा ऍप आहे, दीक्षा ऍपवर वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यासक्रम आहेत. हे सगळे अभ्यासक्रम आपण मुलांपर्यंत देत असताना जिथे आपण मुलांपर्यंत पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी मोबाईल दत्तक सारखी योजना आपल्या शिक्षकांच्याच डोक्यातली कल्पना आहे की त्यांनी काय केलं, पालकांना आव्हान केलं आणि त्या आव्हानामधून अनेक शिक्षक पालकांनी असं सांगितलं की आम्ही आमचा मोबाईल 2-3 दिवस मुलांना 2 तास दिवसातले वापरायला देत आहोत अशी कमिटमेंट दिली. आणि ज्या मुलांपर्यंत म्हणजे आपला जो धोका आहे की मुलांपर्यंत शिक्षण पोहोचलं नाही तर मूल निश्चितपणाने शाळाबाह्य होतं आणि ते शाळाबाह्य होऊ नये म्हणून अशी दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून आपले जे विविध उपक्रम आहेत ते उपक्रम त्या मुलांपर्यंत पोहोचवत आहेत आपले शिक्षक. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. मग हे करत असताना आजचा खरं तर विषय माझा शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाबद्दलचा आहे, परंतु हे सगळं आपण बघितलं पाहिजे की सर्वसमावेशक काय चालू आहे सध्या. आणि पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्या डाएट मार्फत जिथे आपण मुलांपर्यंत ऑनलाईन पोहोचू शकत नाही तिथं ऑफलाईनच्या माध्यमातून कृतीपत्रिकांचं तयार करण्यात येत आहेत आणि त्या कृतीपत्रिकेच्या माध्यमातून शिक्षकांच्या करवी मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे कोविड-19च्या या परिस्थितीमध्ये प्रत्येक शिक्षक आपापल्या परीनं काही ना काही करत आहे आणि माझं मूळ शिक्षणापासून वंचित कसं राहणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत. खरं तर मला ह्या सगळ्या शिक्षकांना खूप धन्यवाद द्यावा वाटतो. जेव्हा मीटिंगमध्ये अनेक ठिकाणच्या शिक्षकांचे वेगवेगळे प्रयत्न समोर येतात तेव्हा कधी कधी असं वाटतं की अरे आपण हा विचार सुद्धा केला नव्हता. आपले शिक्षक किती पोहोचत आहेत, सायकलीवर जात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी मुलांना नेटवर्क उपलब्ध नसेल तर ते नेटवर्क उपलब्ध करून देत आहेत. अनेक ठिकाणी जिथे शिक्षक राहतात सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, ते एकत्रित येऊन मुलांना शिक्षण प्रवाह त्यांचा टिकवण्यासाठी करत आहेत काम. परंतु आता आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे की तुम्हाला मी मगाशी असं म्हणाले होते की आता स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. सगळी जी मुलं पालक होते कोविडच्या या परिस्थितीमध्ये गावाकडे गेले. आपण असं सांगितलं म्हणजे शासनाने असं सांगितलं की ज्या गावात गेलेले आहेत त्या गावामध्ये त्या मुलांचं शिक्षण सुरू राहू द्या, त्या मुलांचं शाळेमध्ये नाव घाला, तिथल्या शाळेमध्ये त्याचा प्रवेश होईल आणि ऑनलाईन ऑफलाईन जी काही तुमची माध्यम आहेत ते माध्यमातून मुलं शिकतील.
आणि पुन्हा आता नवीन आपल्याला असं दिसत आहे संपूर्ण व्यवहार सुरू झालेले आहेत शाळा बंद असल्या तरी, आणि म्हणून ज्या पालकांना स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही ते पालक मुलांसह परत आता पहिल्या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. मग आता या मधल्या स्थलांतराच्या पिरियडमध्ये मुलांचं शिक्षण निश्चितपणाने बंद झालेलं असेल. आपण ऍज अ टीचर म्हणून याचा ट्रॅक ठेवणं खूप गरजेचं आहे की मुलं कुठे आहेत आणि आता आपल्या शाळेत आलेली आहेत का परत, आणि ते कुठल्या स्तरावर आहेत आणि त्यांचं शिक्षण आपल्याला सुरू करणं गरजेचं आहे. मग हे करत असताना अनेक पर्याय आपल्याला समोर घ्यावे लागतील. याच्यामध्ये काही अडचणी आपल्याला दिसत आहेत. त्या अडचणी जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की काय काय आपल्या समोर आव्हान आहेत आत्ताच्या या कोविडच्या परिस्थितीमध्ये. तर जी आव्हान आहेत त्या आव्हानांना पेलण्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे, हा माझा सध्या तुम्हाला सांगणं आहे. एक मिनिट. मग याच्यावर आता आपण बघितलं तर तुम्ही जर बालरक्षक म्हणून काम करू इच्छित असाल आणि बालरक्षक आहात, प्रत्येक शिक्षक हा बालरक्षक आहे, परंतु त्यामधूनही काही जणांना वगळून एखाद्या संवेदनशील माणसालाच आपण बालरक्षक म्हणलेलं आहे. अशा काही यशोगाथा आपल्या आसिफ सर म्हणाले होते तुम्ही सांगा, तर याच्यावरती पण आपण आलं पाहिजे. तर हे जे उपाय आहेत ते उपाय एकदा सांगते तुम्हाला. आता हे एक गाव एक बालरक्षकाच्या माध्यमातून स्थलांतरित आलेली मुलं किंवा गेलेली मुलं या सगळ्यांना आपल्याला त्याचा ट्रॅक ठेवणं सहज शक्य आहे. सरळ डेटाबेस एक सिस्टीम आपल्याकडे आहे आणि या सिस्टीम मध्ये आपल्याला किती मुलं शाळाबाह्य आहेत, किती शाळा सोडून गेलेली आहेत, या सगळ्यांचा डेटा आपल्याकडे मिळतो आणि त्या डेटावरून आधारित आपल्याला जी मुलं आहेत ती आता कुठे आहेत हे आपल्याला शाळाबाह्य झालेली आहेत का, किती शाळेत आहेत, किती एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी ॲब्सेंट आहेत. जर सरळचा आपण अभ्यास केला, ड्रॉपआउट आपण जर बघितलं तर त्यामधून आपल्याला हे निश्चितपणाने समजणार आहे. आपण जर एक धागा पकडून जर कामाला सुरुवात केली तर आपल्याला ते सहज शक्य आहे. ड्रॉपबॉक्स मध्ये माझ्या शाळेचा ड्रॉपबॉक्स मला नील करायचा आहे हे जर आपण ठाम मांडलं किंवा आपण तसे प्रकारची प्रतिज्ञा घेतली तर आपल्या शाळेतली मुलं कुठे आहेत हे आपल्याला निश्चितपणाने समजतं. कारण आपली शाळा, शाळेतली मुलं किती असतात आणि ड्रॉपबॉक्स मध्ये असणारी मुलं शोधणं आणि त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं हे आपल्यासाठी सहज शक्य आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर परिस्थिती थोडी वेगळी आहे, परंतु ही परिस्थिती हळूहळू निवळेल. परंतु या माध्यमातून आपल्याला हे सांगायचं आहे की आपल्या शाळेतून मूळ जेव्हा शाळाबाह्य होतं त्यावेळेस आपण त्याचं कारण शोधणं आणि त्याला शाळेत परत आणणं आणि परत आणल्यानंतर शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवणं ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मॅपिंग केलं पाहिजे. एक गाव एक बालरक्षक ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावरती आपण राबवली पाहिजे. तुम्हाला सरळ वरचं आता इथे काही मी बोलत नाही कारण स्टुडंट मायग्रेशन हे सगळे त्याच्यावरती आहेत. तुम्ही सर्व टेक सॅवी टीचर आहात. आसिफ सोबत असल्यामुळे मला असं वाटते सगळे टेक सॅवी असतील, परंतु आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की आपली मुलं आपल्याला शोधता आली पाहिजे, बघता आली पाहिजे. ही एक गोष्ट. आता यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पर्यायांचा वापरही करावा लागेल. त्यामध्ये आपण आता सगळेजण टेक सॅवी आहात, हे वेगवेगळे पर्याय आपण या कोविड-19च्या मुळे वापरत आहोत. तर मुलाला समजेपर्यंत शिकवणं आणि मुलाच्या लेवलवरती जाईपर्यंत शिकवणं ही आपली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मला या निमित्ताने तुम्हाला अदम्य इच्छाशक्ती हे अब्दुल कलाम आपले माजी राष्ट्रपती भारताचे, त्यांचं एक ते पुस्तक वाचत असताना एक प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे. तुम्हाला इथे तुम्हाला सगळ्यांना सांगावा असं वाटतो. शिक्षक काय करू शकतो, शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याचं जीवन कसं बदलू शकतं, हे आपल्याला अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये मी डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचं उदाहरण तुम्हाला सांगू इच्छिते की तेव्हा जे 5वीच्या वर्गात शाळेमध्ये शिकत होते त्यावेळेसचा प्रसंग त्यांनी त्या पुस्तकामध्ये नमूद केलेला आहे. आपण सगळ्यांनी ते वाचलं असेल, पण मला असं वाटतं की आपल्याला सांगावं की 5वीच्या वर्गात असताना त्यांनी असं सांगितलं होतं की पक्षाचं त्यांना शिकवायचं होतं. त्यांच्या अय्यर नावाच्या शिक्षकांना पक्षाबद्दल माहिती सांगायची होती आणि त्यांनी ती माहिती बोर्डवरती सगळं चित्र काढलं, पंख काढले, सगळ्या अवयवांना नावं दिले आणि त्याच्यामध्ये सांगितलं की पक्षी कसे उडतात, पक्ष्यांना
दिशा बदलायची असेल तर शेपटीचा उपयोग कसा होतो, हे सगळं त्या शिक्षकांनी खूप छान पद्धतीने त्यांना समजून सांगितलं. जेव्हा त्यांचं शिकवणं झाल्यानंतर शिक्षकांनी त्यांना विचारलं की हे तुम्हाला सर्व समजलंय का मी सांगितलेलं? तर वर्गातील अब्दुल कलाम सरांनी तर सांगितलं की मला नाही समजलं, आणि त्यांच्या वर्गातल्या सर्व मुलांनी असं सांगितलं की आम्हालाही नाही समजलं. आणि मग शिक्षक काय करतात अशा वेळेला, एवढं सांगितलं तरी तुम्हाला नाही समजलं का? सगळे शिक्षक नाही पण एखादा तर शिक्षक असं म्हणू शकतो. परंतु त्या सरांनी असं सांगितलं की ठीक आहे, नाही समजलं ना, तुम्ही सर्वांनी समुद्र किनाऱ्यावरती या. आणि तिथे गेल्या समुद्र किनाऱ्यावरती सर्व मुलांना बोलवलं आणि तिथे अनेक प्रकारच्या पक्ष्यांची झुंडीच्या झुंडी होत्या. अनेक झुंडीनी पक्षी उडत होते आणि त्यावेळेला त्यांनी त्या मुलांना तिथे ऑब्झर्व करायला सांगितलं. दिशा बदलत असताना पक्षी कसा शेपटीचा उपयोग करतो हेही मुलांना बघायला सांगितलं. आणि या गोष्टीचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला की त्यांना ते ज्या क्षेत्रामध्ये गेले त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी ही गोष्ट त्यांना प्रवृत्त झाली. एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग त्यांनी केलं. शाळेत आल्यानंतर लगेचच त्यांनी दुसऱ्या दिवशी शिक्षकांना असं विचारलं की सर, मला हे जर शिकायचं असेल, उडण्याचं जर शिक्षण घ्यायचं असेल तर मला काय करायला पाहिजे? सरांनी सांगितलं की तू आधी 8वी पास हो, नंतर 10वी हो, मग इंजिनिअरिंगला जा आणि तिथे तुला हे शिक्षण मिळेल. म्हणजे 5वीच्या वर्गाला स्वप्न दाखवलं की एखाद्या उडण्याचं शिक्षण घेण्यासाठी अशा प्रकारचं महाविद्यालय असतं आणि तिथे आपल्याला हे शिक्षण घेता येतं. एखादा शिक्षक म्हणाला असता की ठीक आहे, आता तू आताच कर, नंतर बघू. परंतु त्याचा जो मार्ग आहे तो मार्ग त्यांनी त्या विद्यार्थ्याला सांगितला आणि त्याच्यामुळे ते या क्षेत्रामध्ये वळले असं त्यांनी सांगितलं. म्हणजे एखाद्या शिक्षकाचं मार्गदर्शन मुलांचं आयुष्य कसं बदलू शकतो आणि हे सगळं शिक्षकावरतीच डिपेंड आहे. म्हणून शिक्षकांनी मुलांना नेहमी स्वप्न बघायला शिकवा. शिक्षकांनी नेहमी मुलांना नाविन्यपूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्या. अशा पद्धतीचं त्यांनी त्यांच्या त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. संपूर्ण पुस्तक ते मुलं आणि शिक्षकावरती आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात, शिकायला येतात. आणि म्हणून आपण शिक्षकांनी सुद्धा कोणीही मुलगा शिकणार नाही असं म्हणायचंच नाही, कारण प्रत्येक मूल शिकू शकतं. हे आपल्याला आता सगळ्यांनी आपण ते मान्यही केलेलं आहे. आपल्या शिक्षकांमध्ये अनेक शिक्षक असे आहेत की जे ह्या शाळाबाह्य झालेल्या मुलांसाठी प्रयत्न करून शिकवत आहेत. मी तुम्हाला 1-2 उदाहरणं सांगते. तुम्हाला माहित आहे की मेळघाटामध्ये सारनापूरला आपले विनोद राठोड एक शिक्षक आहेत, सगळ्यांना माहित असेल. ते सुद्धा बालरक्षक फेसबुक पेज चालवतात, त्याच्या माध्यमातून अनेक तुम्ही जण जोडलेले असेल. त्या शिक्षक, मला तो शिक्षक का भावतो तर त्याचं जेव्हा ऐकलं, त्याच्या वर्गामध्ये एक मुलगी अशी होती, त्यांनी त्याच्या पुस्तकातही लेखातही लिहिलेलं आहे. अनेक वेळाच्या जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे संवाद आयोजित करतो त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की एक मुलगी, परिस्थिती कशी असते बघा, आपल्याला सहज सोपं आहे म्हणायला की शाळाबाह्य मुलं होत नाही, तर ती एक मुलगी दररोज यायची आणि खूप असं खाली मान घालून बसायची, बोललेलंही ऐकायची नाही किंवा तिला समजायचंही नाही. मग या शिक्षकाला असं वाटलं की का ही मुलगी अशी वर्गामध्ये बसते, काय तिला प्रॉब्लेम आहे. त्याने तिला विचारलं तर ती मुलगी दारू पिऊन दररोज शाळेमध्ये येते. मग ही दारू का पिते तर घरामध्ये खायला नाही म्हणून ती दारू पिते. आणि दुपारच्या पर्यंत जेव्हा शालेय पोषण आहार आपला मिळतो तोपर्यंत ती मुलगी शाळेमध्ये बसण्यासाठी तिला त्या दारूची तिला गरज असते, कारण पालक तिला म्हणतात की शाळेत गेल्यानंतर आपला शालेय पोषण आहार हा जो आहे एखाद्या मुलाच्या बाबतीत तो कसा उपयोगी पडतो हे बघा, त्याचं उदाहरण आहे हे. तर मग हा शिक्षक काय करतो की यांनी खूप मोठ्या पद्धतीचं काम उभारलं. म्हणजे कुपोषण तर मेळघाटामध्ये आहेच आहे. मग ह्या कुपोषणावर मात करण्यासाठी आणि मुलांना घरी शिक्षण खायला नाही ती मुलं शाळेत येतात आणि शालेय पोषण आहारासाठी येतात. शिकतील कधी ते शिकण्याचा पुढचा टप्पा आहे. म्हणजे हे 21व्या शतकातलं उदाहरण आहे, आता आपलं मागच्या 2 वर्षापूर्वीच मी जे बोलत आहे ते. बरोबर. आणि मग त्यांनी काय केलं तर त्यांनी असं केलं की मग त्या मुलांना आहार तर द्यायला सुरुवात केली, परंतु ती सगळी मुलं कुपोषित आहेत. तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण टीव्हीवर पाहतो, अनेक ठिकाणी तुम्ही गेला असेल. कुपोषित मुलांचा मोठा प्रश्न आहे. आमचा एक शिक्षक बालरक्षक काय करतो तो फक्त मुलांना शिकवतच नाही तर त्यांनी 151 प्रकारच्या भाज्या शाळेमध्ये लावल्या आणि त्या भाज्या शालेय पोषण आहारामध्ये दिल्या आणि त्या मुलांचं HB जे आहे ते HB वाढलं, हे सिद्ध केलं त्यांनी. आणि एवढंच करून तो थांबला नाही तर त्यांनी ते
ज्या भाज्या होत्या त्या ग्रामस्थांनाही दिल्या, त्यांची पण अवस्था तीच, तेही कुपोषित, त्यांनी आज HP आपल्या संवादामध्ये खूप सारे बालरक्षक पण आज सहभागी आहेत. सर पण आहेत, मैसनवाड सर पण आहेत, बटुळे साहेब आहेत, हे सर्व राजेंद्र आंधळे सर आहेत, हे जॉईन झालेले आहेत. छान यशोगाथा तुम्ही सांगतायत, या प्रत्येकाची एक यशोगाथा आहे. बरोबर आहे. हे सगळे तुम्ही जे नाव सांगताय ते सगळे बालरक्षक शिक्षक आहेत. जगदीश कुडे आहेत, म्हैसवाड सर जालन्याचे आहेत. मला यांची गावं, नावं, शाळा सह माहिती, कारण यांचं कामच एवढं अद्वितीय आहे. बटुळे सर आहेत, पुन्हा आपले ज्यांनी ह्याच्यामध्ये काम केलं, काय सर तुमच्या जालन्याच्या सरांचं नाव आपल्या आठवत नाही. बटुळे सर बोला. बटुळे सर आहेत. नाही, सांगायचा उद्देश आता कोणाकोणाची नावं घेऊ हा माझ्या पुढे प्रश्न आहे. पण एक उदाहरणादाखल मी असं सांगत आहे की एक शिक्षक म्हणून त्यांनी फक्त शिकवण्याचंच काम नाही. आता मी काय म्हणत होते, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी, मूल गुणवत्तापूर्ण शिक्षणाला पर्यंत येण्यासाठी त्याच्या पाठीमागचं हे जे सगळं काम आहे ते त्याला करावं लागतं. म्हणजे शाळेत बसायचं असेल तर त्याला त्याचं जेवण, त्याचं पोट पण भरलेलं पाहिजे, तर ते मूल शाळेत बसेल आणि ते शिकेल. बरोबर आहे. जगदीश कुडे सरांचं पण तुम्हाला उदाहरण असेल. त्यांनी काय केलं की शाळाबाह्य मुलं, आता तुम्हाला माहिती आहे सगळी मुलं त्यांच्या शाळेमध्ये येतात. बटुळे सर आहेत, आणखी खूप जण दिसत आहेत मला, म्हैसवाड सर जालन्याचे आहेत. तर यांनी आपापल्या पद्धतीने खूप वेगळ्या पद्धतीचं काम उभं केलेलं आहे, म्हणून त्यांच्या शाळेमध्ये मुलं टिकत आहेत. हे मला तुम्हाला महत्वाचं अधोरेखित करून सांगायचं आहे. कारण ह्याच्या मागे एक सिद्धांत असा आहे, आजचं शाळाबाह्य मूल उद्या बालमजूर होणार आहे, आणि उद्याचं बालमजूर झालेलं मूल पर्यायाने ते या सामाजिक प्रवाहामध्ये सुद्धा मजूर म्हणून काम करणार आहे. हे आपल्यासाठी धोका आहे, आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार असा करावा लागतो की या पद्धतीने जर आपण काम केलं तर मूल शाळाबाह्य होणार नाही. शाळाबाह्य मूल होणार नाही म्हणून फक्त मुलाला शाळेत आणून चालणार नाही, तर त्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती काय आहे, ती कौटुंबिक परिस्थितीसाठी काम करण्यासाठी आपल्याला काम करायला काय बरोबर. अगदी बरोबर. आता मला बोलायचं हे म्हैसवाड इथं आहेत. जालन्याचं उदाहरण सांगते. जसं आपल्याला एक GR आता जसा निघाला की शाळेमध्ये सुविधा सगळ्या पाहिजे, पाणी पाहिजे, आणि मनरेगाची स्कीम आली आता आपल्याकडे, आणि त्याच्यामध्ये पालकांनी गावात राहावं. पालक जर गेले, स्थलांतरित झाले, तर मुलाचं शिक्षण थांबतं. हे आपल्याकडे अनेक प्रयोगांनी सिद्ध झालेलं आहे. आणि मनरेगामध्ये शाळेचे बांधकाम तुम्ही सगळ्यांनी वाचलंच असेल. मला तुम्हाला ह्याची जोड द्यायची आहे की या सगळ्यांमध्ये तुम्ही पालकांपर्यंत हे गेलं पाहिजे, आणि मूल शाळेत. अगदी बरोबर. शाळेतच राहिलं पाहिजे. मुलाच्या वयामध्ये ते बाल वर्ग खोलीतच चालत नाही. स्थलांतरित झालेलं मूल शिकण्याच्या वयामध्ये अर्ध कोयता म्हणून ते कारखान्यावर काम करतं. हे जर सगळं टाळायचं असेल तर ॲज अ टीचर म्हणून आपल्याला फक्त मूल शाळेत आणणं आता इतकाच जॉब नाही आपला, तर त्या परिस्थितीला आपल्याला बदलावं लागणार आहे. मागे ते जगदीश कुडे यांनी सांगितलं की आता त्यांच्या गावातलं स्थलांतर खूप कमी झालेलं आहे. अनेक प्रकारच्या स्कीम त्यांच्या गावात चालू आहेत, आणि या पद्धतीने आपण या सगळ्या परिस्थितीकडे जर बघितलं तर आपलं मूल E1 पण होणार नाही आणि E2 पण होणार नाही. बरोबर. अगदी म्हणून बरोबर. आपल्याला या सगळ्या एकंदरीत परिस्थितीचा समावेशितपणे विचार एकत्रितपणे जर केला तर आपल्याला आपलं साध्य गाठता येणार आहे, असं मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे. नक्कीच नक्कीच मॅडम, अत्यंत मोलाचं मार्गदर्शन मॅडम या ठिकाणी आपणास करत आहेत. मॅडमच्या मार्गदर्शनामधून वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी आपल्या समोर आलेले आहेत. काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला मॅडम विचारायचे आहेत. त्याआधी जे या ठिकाणी आज ज्या घटकावर चर्चा झाली त्याचं एक रिव्हिजन आपण एकच मिनिटामध्ये पाहत आहोत. की सर्वप्रथम आपण बघितलं की आपल्या भारत देशाची जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेमध्ये जे कलम आपल्याला दिलं होतं ते कलम आपण बघितलं. त्या कलमानुसार लोकांचं राहणीमान आणि एकूण जीवनमान जर उंचवायचं असेल तर 6 ते 14 वयोगटातली प्रत्येक बालक ते शाळेत दाखल केलं पाहिजे, असं या संविधानामध्ये उल्लेख केलेला आहे. यानंतर जे शिक्षण आपण बघितलं की संपूर्ण शिक्षण प्रक्रिया या 3 घटकावर सुरू आहे.
ती पटनोंदणीचे विविध उपक्रम आपण पाहतो आहे की पटनोंदणी झालेली मुलं शाळेत टिकली पाहिजे आणि नंतर ती शिकली पाहिजे, म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी संपूर्ण विभाग, शिक्षण विभाग व इतर विभाग कार्य करत आहे. गावपंजिका आपण बघितली की गावपंजिका ही मुलं ट्रेस आउट कशी करायची, तर गावपंजिका प्रत्येक शाळेने तयार केली पाहिजे, विलेज सर्व्हे केला पाहिजे, 6 ते 14 वयोगटातली मुलं दाखल केली पाहिजे. आणि मग शाळाबाह्य कोणाला म्हणायचं याची देखील व्याख्या आपण बघितली की 1 महिन्यापेक्षा अधिक काळ जर अनुपस्थित असेल तर या मुलांना आपण शाळाबाह्य मूल म्हणतो. यानंतर जो कायदा आला, अधिनियम जो आला, देशाचा जो अधिनियम आला, बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009, यामधला अधिनियम बघितला आपण. अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्याने केलेला नियम बघितला आणि त्यानुसार प्रत्येक बालक हे दाखल आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये असलेली मॅडमने उल्लेख केला E1 आणि E2 हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. बालरक्षक चळवळीचं काम करत असताना किंवा शाळाबाह्य मुलांना शालेय प्रवाहात दाखल करत असताना काही महत्वाच्या मुद्द्यावर अधिक फोकस करणं हे अत्यंत आवश्यक वाटतं. आणि म्हणून E1 चा अर्थ काय नेमका, तर ते कधीही शाळेत दाखल आणि 1 महिन्यापेक्षा अधिक काळ गैरहजर आहेत याला देखील दाखल, दोघांच्या दाखल करण्यामध्ये फरक आहे. आणि ते मूल शिकलं पाहिजे. मॅडमने एक अत्यंत चांगला मुद्दा उल्लेख केला इथे की समजेपर्यंत त्याला शिकवायचं विद्यार्थ्याला, मग ते शाळाबाह्य होणार नाही. तर ही मुलं पाहत असताना आपण या मुलांची जर कॅटेगरी केली तर बाल कामगार काही मुलं आहेत. बाल कामगार मुलांसाठी वेगळे प्रयत्न आपल्याला करावे लागतील. जी मुलं अनाथ आहेत, बेघर आहेत, अशांसाठी वेगळं कार्य करावं लागेल. प्लेटफॉर्मवरच्या मुलांसाठी वेगळं करावं लागेल. भीक मागणारे आणि कचरा जमा करणारी जी मुलं आहेत की बऱ्याचदा ही मुलं कुठेही ठिकाणा नसतो, रात्री कुठेतरी ते प्लेटफॉर्म येऊन झोपतात आणि भीक पण मागतात, अशी पण असतात. वेगवेगळ्या या सर्वच घटकावर काम करणारी काही लोक, काही NGO आपल्या समोर आहेत. भविष्यामध्ये जे आपल्याला काम करायचंय त्या संदर्भात याचं रिव्हिजन होणं गरजेचं आहे. मी आताच सांगितलं की इथे सेक्स वर्करच्या मुलांसाठी हिम्मत ग्राम म्हणून एक मोठं गाव, अत्यंत मोठं काम या ठिकाणी उभं केलेलं बघतोय. बाल सुधार गृहामध्ये जी मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीची असतात, या मुलांना सुद्धा ही मुलं शाळेत नसतात किंवा शिकण्यास टाळाटाळ करतात, यांच्यासाठी आम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागतील. आणि विशेष गरजा असणारं एक उदाहरण छोटंसं की अहमदनगरमध्ये डॉक्टर राजेंद्र धामणे, डॉक्टर राजेंद्र धामणे यांना जर सर्च केलं सोशल मीडियावर तुमच्या लक्षात येईल की मनगाव म्हणून त्यांनी एक मोठं गाव उभं केलेलं आहे. आणि जी मतिमंद मुली आहेत, विशेषतः मुली आणि स्त्रिया, या तिथे त्यांनी आणलेल्या आहेत. 200 ते 300 मुली त्या ठिकाणी, मतिमंद मुली, ज्या शाळेच्या प्रवाहातून बाहेरच नव्हे तर कुठेतरी इकडे तिकडे फिरताना दिसल्या, मनोरुग्ण स्त्रिया किंवा मुली, कोणाचा फोन आला तर अशा वेळेस त्या मुलींना घेऊन येऊन मनगाव सारखं एक मोठं गाव त्यांनी उभं केलं आणि तिथे त्यांची शिक्षणाची सोय केलेली आहे. इतरही अनेक कारण आहे. S8 मध्ये आता मॅडमने उल्लेख केला की कोरोनाच्या कालावधीमध्ये खूप सारं स्थलांतर झाले. प्रत्येक घटकावर वेगळं काम आपल्याला करायचंय, वेगळी यंत्रणा उभी उभी करत असताना, हे मुलं शाळेत दाखल करत असताना सर्वात महत्वाचा मुद्दा जो नियम 3 मध्ये उल्लेख केला गेला आणि बऱ्याचदा त्याचं दुर्लक्ष झालेलं आहे मॅडम, की या मुलांचा अभ्यास आणि भावनिक दृष्टीने इतर मुलांशी समायोजन झालं पाहिजे, इतर मुलांशी ती मुलं मॅच झाली पाहिजे. यासाठी या मुलांवर विशेष लक्ष आपल्याला द्यायचं आहे आणि याच मुलांना विशेष प्रशिक्षण देऊन त्या प्रवाहात आणायचं आहे. म्हणून गुणवत्तापूर्ण आपलं शिक्षण असलं पाहिजे. या मुलांची कॅटेगरी आपण बघितली Q4, Q3, Q1, Q2 आणि Q1. तर Q3 आणि Q4 साठी आपल्याला विशेष प्रशिक्षण आपल्याला या मुलांना द्यायची. अभ्यासक्रम देखील तयार झालेला आहे. तो अभ्यासक्रम ऑनलाईन स्वरूपात बाहेर येणं देखील आवश्यक आहे. आपलं मोठं चॅलेंज आहे. Q1 आणि Q2 ची मुलं ही त्याला आपोआप मॅच होणार आहे, परंतु Q3 आणि Q4 साठी आपल्याला कार्य करायचं आहे. आपला आलेख बघितला आपण की या आलेखानुसार आपली विद्यार्थी संख्या कमी कमी होत गेलेली आहे आणि आज आपण गाव तिथे बालरक्षक हा विचार करत आहोत. 41,732 गावं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. या प्रत्येक गावामधून आपल्याला बालरक्षक निर्माण करायचं आहे. पटनोंदणी ही प्रत्येक वर्षीच आपल्याला करायची, प्रत्येक वर्षी आपल्याला या मुलांना शालेय प्रवाहामध्ये आणायचं आहे. हे असं मोठं उद्दिष्ट घेऊन आपण सामोरं जात आहोत आणि गुणवत्तेसाठी सामोरं जात आहोत. या दृष्टीने मॅडमने केलेलं मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचं आहे. यानंतर काही प्रश्न असतील तर अगदीच 2 ते 3 मिनिटांमध्ये हे प्रश्न हँड रेज करून आपण विचारू शकता आणि त्यानंतर आपण समारोपाकडे जाऊया. काही मनोहर राठोड सर, काही प्रश्न आहे? राठोड सर. हॅलो सर. हा सर बोला. हॅलो सर. अत्यंत छान
थँक्यू सर. मैसनवाड सर आहेत जॉईन. मेंदू आहे तो शिकतो आणि अगदी. मुलाला हे मेंदू आहे त्याच्यामुळे ते शिकलंच पाहिजे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा, मुलं ही मैसनवाड 100% सर. शिकतात, बोला 100% राठोड शिकतात सर. याच्यावर ज्याचा 100% शिकतात याचा ज्याच्यावर विश्वास आहे ना तो खरा बालरक्षक आहे. अगदी बरोबर, त्याच्यामुळे ही चळवळ पुढे पसरेल. अगदी बरोबर. मैसनवाड सर काही बोलायचं आहे? हो सर, अगदी. बोला सर. आदरणीय खंदारे मॅडम यांचं संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारं असं मार्गदर्शनाचं झालेलं आहे. आम्हाला आनंद असा वाटतो की मॅडमने 5-6 वर्षापासून सोबत बालरक्षकाचं काम करत असताना अजूनही मॅडमने आमची नावं लक्षात ठेवली. आणि आसिफ सर, मला सांगायला आनंद असा होतो की जे माझी शाळा जी 100% टॅप झालेली आहे, आदरणीय मॅडमच्या हातानेच पुण्यातून ते टॅब माझ्या शाळेसाठी दिलेले आहेत. मॅडमला लक्षात नसेल परंतु मॅडमच्या हातानेच ते टॅब बाळासाहेब कचवे यांच्या मार्फत माझ्या शाळेपर्यंत पोहोचलेले आहेत. नक्कीच नक्कीच. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. जगदीश पुढे सर 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील. जगदीश पुढे सर. हा सर, बोला सर. जगदीश पुढे सर. हा सर, नमस्कार. नमस्कार मॅडम. आदरणीय खंदारे मॅडमचं पूर्ण मुलाचं असं मार्गदर्शन या ठिकाणी मिळवलं आसिफ शेख सर. आणि मॅडमनी माझ्या श्रीराम तांडा शाळेमध्ये भेट दिलेली आहे. बालरक्षक चळवळीमध्ये मॅडमच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर आम्ही बऱ्याच कार्यशाळा घेतल्या आणि प्रत्येक कार्यशाळेमधून आदरणीय मॅडमनी प्रत्येक शिक्षकाकडे एक म्हणजे एक संवेदनशीलपणे प्रत्येक गोष्ट सांगून आज राज्यभर ही बालरक्षक चळवळ फोफावलेली आहे. आणि शाळाबाह्य व स्थलांतरित मुलाच्या संदर्भात काम करत असताना आपल्याला बऱ्याच अंशी यश प्राप्त झाले म्हणजे शाळाबाह्य स्थलांतरित मुलाच्या संदर्भामध्ये. अगदी बरोबर. जगदीश सर, परत एकदा मॅडमचं मार्गदर्शन. अगदी बरोबर सर. आपलं पण नेहमीच मार्गदर्शन असतं जगदीश पुढे सर. वेगवेगळ्या संवादामधून जगदीश पुढे सरांना आपण ऐकलेलं आहे. मला आठवतंय की वाशिमच्या कार्यक्रमामध्ये देखील एक मोठा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचा झाला होता. तिथे जगदीश पुढे सरांनी पहिलं प्रेझेंटेशन 2016 मध्ये केलं होतं. पटनोंदणीसाठी आणि शाळाबाह्य मुलांसाठी आपण सर्वच जण प्रत्येक शिक्षक हा एक बालरक्षक आहे या दृष्टीने आपण कार्य करत आहोत. काही आव्हाने आणि काही प्रश्न आहेत जी मॅडमला या ठिकाणी विचारावंसं वाटत या कार्यक्रमाच्या निमित्तामधून. शिक्षण संवादामध्ये आपण कोणत्याही विषयाचं अत्यंत सखोल चर्चा आणि त्यावरचं मार्गदर्शन घेत असतो जेणेकरून शिक्षण संवाद ऐकणाऱ्यांना यामधून एक वेगळी दिशा मिळावी, एक सखोल माहिती विचारावी हा हेतू आपल्या डोळ्यासमोर असतो. कायदा करत असताना अधिनियम 2009 आणि 2011 मध्ये उल्लेख केला गेला की राज्याने या मुलांना शोधण्यासाठी व त्यांच्या विकासासाठी एक यंत्रणा विकसित करावी ज्याला चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टम म्हणतात, ज्यावर आपण अजून आपलं काम तर बाकी आहे. या चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टम वर काय काम झालं मॅडम, किंवा त्याबद्दल आपलं राज्य कुठल्या स्थितीमध्ये आहे यावर आपण माहिती दिली तर खूप छान होईल मॅडम. चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीमवर. चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम मध्ये आपण शोध मोहीम घेतो ना दरवर्षी. अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. आपण जे आहे सध्याला बालकाचा जन्मदर पाहतो असा बदल झालेला आहे. आपण अगोदर सर्वेक्षण म्हणायचो नाही का, शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण असा शब्द प्रयोग आपण अगोदर वापरायचं, पण आता आपण अजिबात सर्वेक्षण म्हणत नाही आहोत. आपण आता सगळेच खूप पुढे आलोत की आपण शोध मोहीम म्हणतो. शोध मोहीम अनेक प्रकारचे परिपत्रक काढले, कशा पद्धतीने शोध मोहीम घ्यावी, ती कधी घ्यावी, कोणत्या महिन्यात घ्यावी हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे. आणि आज आपल्याला जी संख्या दिसते आहे ती 14,000 आलेली आहे. हे सगळं त्याचं फलित आहे. आता यावर्षी धोका असा वाटतो की काय होणार आहे माहित नाही. आता आपल्याला सगळ्यांना खूप काळजी घेण्याची गरज आहे. आपण नक्कीच पुढे जाऊ मॅडम. आपण उल्लेख केला की सरलच्या माध्यमातून आता आपण ट्रॅकिंग करतो, UDASच्या माध्यमातून ट्रॅकिंग करतोय, परंतु फक्त विद्यार्थ्याच्या पटनोंदणीसाठी स्वतंत्र एक वेबसाईट म्हणा किंवा एक पोर्टल डेव्हलप करता येईल का, ही मुलं ट्रॅक करता येईल का, असा देखील विचार राज्य करतंय. आणि मला वाटतं भविष्यामध्ये निश्चित एक मोठं सॉफ्टवेअर आपल्याला फक्त जे शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी असेल असं देखील शासन आणण्याचा विचार करतो. त्या दृष्टीने आपण पुढे पुढे जाऊया आणि प्रत्येक मूल शिकेल या दृष्टीने प्रयत्न करूया. आपले काही प्रश्न असतील तर ते आपण चॅट बॉक्स मध्ये विचारा, त्यावर देखील आपण चर्चा करू. आणि एक छोटासा आपण एकच मिनिटाचा एक व्हिडिओ पाहणार आहोत. आणि मला असं म्हणायचंय प्रणालीमध्ये हा मॅडम बोला.
बोला. असं मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की कर्नल प्रणालीवरती, स्टुडंट पोर्टलवरती या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत, राज्यांनी करून ठेवलेल्या आहेत. अडचण कुठे आहे की त्याच्यावरती भरतच नाहीत लोक. बरोबर. आपल्याला हॅलो हॅलो बटुळे साहेब बोला. बटुळे हो हो हो. आजच्या शाळा निर्धारण जो राज्य स्तरावर असलेला जो आपला जो मंच आहे, या मंचामध्ये खरोखरच एक चांगल्या प्रकारचे प्रशिक्षक त्या ठिकाणी तयार व्हावे. मूल शिकण्यासाठी अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सुधारणा व्हाव्या आणि त्याचबरोबर आपला शाळा समृद्धी व्हावी किंवा आपल्या शाळेचा त्या ठिकाणी विकास व्हावा, या दृष्टिकोनातून खरोखरच एक चांगल्या प्रकारचं एक प्लॅटफॉर्म आपण राज्य स्तरावर आशिष सर यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होत आहे. आणि जो बऱ्याच त्या प्लॅटफॉर्मला मी उपस्थित आहे, तर आज खरोखरच मला आनंद या ठिकाणी होत आहे की खरोखरच आमच्या एक दिशादर्शक, त्याचबरोबर आम्हाला नेहमी प्रेरणा देणाऱ्या आणि त्यानंतर कोणत्याही मुलाच्या संदर्भामध्ये एक तळमळ असणाऱ्या आमच्या आदरणीय पवार मॅडम आज खरोखरच एक दिशादर्शक अशा प्रकारचे एक मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी दिलेलं आहे. आणि खरोखरच घटनेचं जे 45 जे कलम आहे आणि या मार्गदर्शक जे तत्व आपण म्हणतो, आणि या मार्गदर्शक तत्वापासून आजचा गायक म्हणजे RT ऍक्ट 2009 पर्यंत, म्हणजे की मार्गदर्शक तत्वाचं रूपांतर जसं 21 हक्कामध्ये त्या ठिकाणी झालं, हक्काचं रूपांतर आज आपण RT ऍक्ट कायद्यामध्ये झालं. आणि या कायद्यामध्ये हे जे प्राथमिक शिक्षणाचं असलेलं जे सार्वत्रिकरण जे आहे, म्हणजे ते मूल हे 100% शाळेमध्ये त्या ठिकाणी आलं पाहिजे, त्याचबरोबर ते शिकलं पाहिजे, कमीत कमी 100% त्याची उपस्थिती झाली पाहिजे आणि एक त्याला चांगलं दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. तरीही हे जे उद्दिष्ट जे आहे, हे उद्दिष्ट आतापर्यंत त्या ठिकाणी यशस्वी त्या ठिकाणी म्हणजे 100%, जसं मॅडमच्या उल्लेखामध्ये की आपल्याला 0% त्या ठिकाणी हे उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य करायचं आहे. म्हणजे की अजूनही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. आणि म्हणून शासनाने जवळजवळ 1986च्या धोरणापासून तर आजचा काही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवले आहे. आपण पाठीमागे त्या ठिकाणी जे महात्मा फुले जे हमी योजना असेल, राजीव गांधी संधी शाळा असेल, शेती सेवा केंद्र असेल, तर अशी वेगवेगळ्या प्रकारची सुद्धा, परंतु त्याचं प्रमाण कमी कमी होत होत आज आपल्याला एक आनंदाची गोष्ट आहे की गाव तिथं बालरक्षक, शाळा तिथं बालरक्षक ही जी मोहीम आहे, कारण की खरोखरच आपले जे आमच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मी काम करत आहे किंवा जालन्यामध्ये काम करत असताना आमचे विश्राम तांडेचे असले आदरणीय सर खूप मेहनतीने त्या ठिकाणी ते काम करतात. तिकडे भरत काळे असेल, आणि आम्हालाही सुद्धा एक प्रकारची प्रेरणा त्या ठिकाणी या कामाच्या बाबतीमध्ये मॅडम त्या ठिकाणी मिळते. आणि खरोखरच हे जे बालरक्षक, कारण की कधीही शाळेत न जाणारे किंवा 30 पेक्षा जास्त कालावधीमध्ये असणारे कलम क्रमांक 4 म्हणजे त्या विद्यार्थ्याला विशेष शिक्षणाच्या माध्यमामधून या प्रवाहामध्ये आणण्याचा आज आपण शासन स्तरावर त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि अजूनही त्या ठिकाणी आपण करणार हा खरोखरच या ठिकाणी एक आनंदाची बाब आहे. कारण की आपल्याला माहित आहे की वीट भट्ट्यावर असेल, त्याचबरोबर ऊसतोडी कामगार असेल, मजुरी काम करणारे असेल, पण या व्यतिरिक्त सुद्धा मॅडमच्या नेतृत्वाखाली, पवार मॅडमच्या नेतृत्वाखाली, कारण की आदरणीय आपले खरोखरच देव असणारे जे नंदकुमार साहेब आहे, ते नेहमी बैठकीमध्ये असताना ते म्हणते का बा डोंबरी समाजाचा प्रश्न त्या ठिकाणी का सुटू शकत नाही, पारधी समाजाचा प्रश्न त्या ठिकाणी का सुटू शकत नाही, किंवा त्या ठिकाणी जे मासे धरणारे जे कोळी समाज आहे त्यांचाही काय प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकत नाही. आणि म्हणून वारंवार त्या ठिकाणी अशा प्रकारच्या, म्हणून मी पैठण तालुक्यामध्ये खरोखरच आमचे कौटुंबिक सर जे आहेत, तर त्यांनी डोंबारी समाजाला महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचे दररोज 37 जे मुलं आहेत त्या मुलाला शाळेच्या प्रवाहामध्ये आणलं, ते शिकवलं. आजही कोविडचा जरी प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला असला तरी ते त्या ठिकाणी जातात, त्या मुलाला शिकवतात. हे आपल्या मॅडमचं, आपल्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी यश त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आमच्या फुले मॅडम आहेत की त्यांनी तर 10वीचा कार्यक्रम पैठण या ठिकाणी असताना ते मुलं शाळेमध्ये येत नसताना तिथंच वर्ग त्या ठिकाणी त्यांनी भरण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. पारधी समाजाच्या बाबतीमध्ये आमचे जे मडके सर आहेत ते साल वडगावला जाऊन त्या मुलाला तिथं आणून आजही त्या ठिकाणी त्या वस्तीवर जातात, मुलाला त्या ठिकाणी
आनंदाचे म्हणजे मॅडमचे त्या ठिकाणी जे कार्य आहे खरोखरच चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी कार्य दिसून येतं. कारण की आमच्या भरत काळी ही आम्हाला एक दिशा भेटलेली आहे आणि खाली आम्ही चांगलं त्या ठिकाणी करतो. म्हणून मॅडमचं मी मनपूर्वक या ठिकाणी मनापासून त्यांचं धन्यवाद त्या ठिकाणी मानतो. आणि आशिष सरांनी या ठिकाणी खरोखर संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद होतो. कारण की आपले वटके साहेब आपले मनपूर्वक आभार. एक छोटस एक या ठिकाणी एक अत्यंत चांगली बाब आपल्या दृष्टीने या ठिकाणी घडलेली आहे की आज आपल्या संवादामध्ये आमचे मित्र श्री राजेंद्र आंधळे साहेब हे देखील सहभागी झालेले आहे. राजेंद्र आंधळे साहेबांचं विशेष अभिनंदन याच्यासाठी करायचंय की सरांची नेमणूक 1 डिसेंबर पासून महाराष्ट्र मुक्त शिक्षण मंडळ जे आहे यावर राज्य समन्वयक म्हणून झालेली. एकदा सर तुमचं जोरदार अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील कार्यासाठी. सर काय बोलाल? थँक्यू सर. आसिफ सर थँक्यू खास आठवण काढल्याबद्दल. माझं अभिनंदन केल्याबद्दलही तुमचे आभार. परंतु मला खरं तर मॅडमचे पण खास आभार मानायचे आहे. SCRT मध्ये त्यांच्या सोबत काम जॉईन झालो मॅडम. जॉईन झालं. मोठं पद घेतलं मॅडम त्यांनी. राज्याची समन्वयक सर. तिकडे रत्नागिरी कुठले इकडे कुठे आले इकडे नाव लायचे सांगितलं नाही. सोमवारी होय सोमवारी जॉईन झालो. या विषयाच्या अनुषंगाने मॅडम फक्त एकच मला सूचना मांडावीशी वाटते. आपण आपल्या नेतृत्वाखाली SCRT मध्ये खूप उत्तम काम केलंय आणि मी त्याचा साक्षीदार आहे. महाराष्ट्रभर बालरक्षक चळवळ जी फोपावली आहे यामध्ये आपल्या ज्या बालरक्षकांचा आता उल्लेख केला त्यांचं फार मोठं योगदान आहे. याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. कधी कधी फक्त थोडीशी अडचण मला कधी अशी जाणवते की हा ग्रामीण भागातला गोरगरीब माणसांच्या जे मुलं आहेत त्यांना आपण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतोय. परंतु थोडस अर्बन एरियामध्ये ही परिस्थिती अजूनही फार वाईट आहे. मी 2000 ते 2005 या कालावधीमध्ये बचपन बचाव आंदोलन नावाची जी संस्था आहे त्याचा पुणे शहराचा अध्यक्ष म्हणून काम केलं. कैलास सत्यार्थी ज्यांना नोबेल मिळालं त्यांची ही संस्था आहे. तर त्यावेळेस मॅडम मी या पुण्याचा जो आपला लक्ष्मी रोड वगैरे परिसर आहे ऐन दिवाळीमध्ये एक लक्ष्मी रोडच्या दुकानांमध्ये काम करणारी जी मुलं आहेत त्या मुलांना घेऊन एक कुंटे चौकात आंदोलन केलं होतं. ही 2004 ची गोष्ट आहे. परंतु अगदी आता गेल्या दिवाळीची जरी आपण परिस्थिती बघितली तर ह्या परिस्थितीमध्ये अजिबात बदल झालेला नाही. म्हणजे खरं तर आपल्याकडे प्रेरणा घेऊन प्रेरित होऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे बालरक्षक ग्रामीण भागात काम करतात. कदाचित या शहरी बालरक्षकांमध्ये त्या प्रेरणेचा थोडासा अभाव मला थोडासा दिसतोय का जेणेकरून इथे म्हणजे ते काम मोठ्या प्रमाणावर दिसत नाहीये. तर पुढच्या काळात मला असं वाटतंय की हे जे शिफ्टिंग आहे थोडस शिफ्टिंग म्हणण्यापेक्षा ते आधीचं काम तर ते कायमस्वरूपी चालूच राहिलं पाहिजे. परंतु अशा प्रमाणात ही जी बालरक्षक चळवळ आहे ती अर्बन एरियामध्ये देखील पोहोचली पाहिजे असं मला वाटतं. आणि सुदैवाने आता मला एक संधी अशी मिळालेली आहे की या मुक्त विद्यालय मंडळाच्या मार्फत की कदाचित वय निघून गेले परंतु अजूनही शिक्षणाची संधी जर एखाद्याला मिळत असेल तर या माध्यमातून 5वी 8वी आणि 10वी साठी ही संधी उपलब्ध करून घेण्याचं एक व्यासपीठ माझ्याकडे निर्माण झालेलं आहे. तर पुढच्या काळामध्ये म्हणजे ऍटलिस्ट आपण पुणे डायटच्या प्राचार्य आहात तर थोडस कुठेतरी अर्बन एरियातून याची सुरुवात व्हावी अशी मला मनापासून मला वाटतं आणि त्यासाठी काही सहकार्य करण्याची पण माझी तयारी आहे. आपण जर आदेश दिला तर आपण थोडं त्याच्यावर काम करू नक्की. नक्कीच सर. नक्कीच सर. खूप छान मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. हा मॅडम बोला मॅडम. त्यावर एक मला असं सांगायचं की आपला विभाग शिक्षण विभाग आहे बरोबर. आपल्याकडे अनेक विभागांचं एकत्रित कोऑर्डिनेशन केलं तर हे होणार आहे. जसं की महिला बाल विकास विभाग आहे त्याच्यामध्ये ज्या मुलांना पालक नाहीत त्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांचे अनेक वसतिगृह आहेत किंवा ज्या मुलं रस्त्यावर राहतात त्यांच्यासाठी त्यांच्याकडे वसतिगृहाची सुविधा आहे. जोपर्यंत आपण हे सगळे विभाग एकत्रितपणे काम करत नाही आपल्या विभागाला मर्यादा आहे बरोबर आहे. आपल्या विभागाचं काम हे शिक्षण देण्यापुरतच आहे. आपण बाकीचे विधी संघर्ष बालक असतात वेगवेगळ्या प्रकारचे महिला बालविकासकडे अनेक गोष्टी आहेत. तर ते महिला बालविकास हा जो विभाग आहे तो विभाग अत्यंत महत्वाचा आहे.
शिक्षण विभाग आणि तो विभाग असा मिळून एकत्रित आपण काम केलं, किंवा स्थलांतरित ऊसतोड कामगार आहेत त्याच्यासाठी साखर आयुक्त आहेत, आणि मग पोलीस आयुक्त आहेत, आरोग्य विभाग आहे, हे असे सगळ्यांनी मिळून जर एकत्र तर हे आपल्याला होऊ शकतं. आज मला शाळाबाह्य मुलं ते त्या बालरक्षक गेले, रामराव पवार नावा गेले, आज त्या ठिकाणी ते गेले तर उद्या म्हणजे पहिला प्रश्न रोटीचा असतो आणि त्याच्यामुळे सापडत नाही. परंतु आपल्याकडे पुण्यामध्ये सुद्धा एक CSR संस्था आहे रेनबो नावाची, 2000 मुलांचं अकोमोडेशन ते करतात. त्यांच्या शिक्षणासाठी आता आपल्याला बघायचंय ते शाळेत आहेत. परंतु महिला बाल विकास, जिथं जिथं महिला बाल विकास अधिकारी आहेत, तालुक्याला आहेत, जिल्ह्याला आहेत, त्यांचं जर सहकार्य घेतलं तर आपल्याला हे जे मुलं राहणार कुठे, आपण त्यांना शाळेत आणू इथपर्यंत ठीक आहे, परंतु ते राहणार कुठे, जाणार कुठे, हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्या एकट्याच्याने सॉल्व्ह होणार नाही. तर आपल्याला मी जे आता सगळे विभाग सांगितले या सगळ्या विभागाचं कोऑर्डिनेशन जर आपण केलं तर ते आपल्याला सहज शक्य आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाचा समारोप करत आहोत. आभार प्रदर्शन श्री डॉक्टर जगदीश पाटील सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सरचे धन्यवाद. स्वयंप्रेरणा व संवेदनशीलतेतून शिक्षणाच्या प्रवाहात बालके यावी यासाठी एक गाव कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी अत्यंत पोटतिडकीने आदरणीय डॉक्टर शोभा खंदारे मॅडम यांनी आपल्या सर्वांशी आपुलकीने संवाद साधला. एवढेच नाही तर शाळेत आलेली मुले टिकतील कशी यासाठी वयानुरूप मुलांच्या शिक्षणासाठीचा अभ्यासक्रम राबवला जावा, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात सहभागी करून घ्यावे, तसेच शिक्षकांसमोर असलेली आव्हाने आणि त्याला सामोरे कसे जावे यासाठी सुद्धा मॅडम यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले. आदरणीय खंदारे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली बालरक्षक चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहाने कार्यरत आहे. त्यामुळे मॅडम आजच्या संवादामुळे आम्हा शिक्षकांना एक नवीन ऊर्जा मिळाल्याने आम्ही सर्व निर्धारक आपल्या गुणात राहू इच्छितो. प्रास्ताविकातून शाळाबाह्य विद्यार्थी आणि शाळा प्रवेशित विद्यार्थ्यांची सविस्तर आणि मुद्देसूद माहिती संवादक आसिफ शेख सर यांनी उत्तम रीतीने सांगितली, त्याबद्दल त्यांचेही आभार. आदरणीय ज्यांनी केले त्या आदरणीय सारिका शिंदे मॅडम यांनाही धन्यवाद. आजचा शिक्षण संवाद ज्यांच्या सहभागाने फुलला आणि ज्यांची यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत अशा सर्व बालरक्षकांच्या आम्ही सर्व निर्धारक ऋणात राहू इच्छितो. एक निर्धारक बालरक्षक श्रद्धांजलीपर एक वाक्य आहे, निर्धारक बालरक्षक. ओके. तसेच शिक्षण संवाद या उपक्रमात अत्यंत उत्साहाने सहभागी होणारे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आमच्या जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील गालापूर शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील सर कुंजरकर यांना शिक्षण संवाद तर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि पुन्हा एकदा या शिक्षण संवाद उपक्रमात सहभागी सर्व अधिकारी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राला अत्यंत हृदयापासून प्रेम करणाऱ्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. एक छोटस 1 मिनिटाचा व्हिडिओ पाहून आपण समारोप करतोय. शाळाबाह्य मुलं शोधण्यासाठी बालरक्षक चळवळ आपल्याला वाढवायची नाही, आता बंद करायची. अगदी अगदी.